नमस्कार, आपलं स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सर. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार, बोला. आज गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरती त्याचप्रमाणे त्यांच्या काही महत्त्वाच्या ज्या समस्या होत्या त्या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि भविष्यातील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज आपण राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहामध्ये गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्रयत्न करणाऱ्या नातेवाईकांची सभा आयोजित केली होती. त्या सभेच्या मागे नेमकं महत्त्व काय होतं आणि कोण येथील गिरणी कामगारांच्या प्रश्नावरती सरकारसोबत तुम्हाला संघर्ष करावा लागेल असं तुम्ही म्हणालात. आतापर्यंत फक्त 20,000 गिरणी कामगारांना घरं देण्यात आलेली आहेत. मग जवळपास 1,30,000च्या घरामध्ये आणखी गिरणी कामगार आहेत. त्यांना जर याच गतीने घरं जर मिळाली तर बहुधा 80 ते 100 वर्ष जातील, आपण जगात कोणी नसू त्यावेळी. नेमकं सरकारने काय करायचं ठरवलं आहे? एवढ्या गिरण्या आहेत, त्या गिरण्यांच्या जमिनी सरकारकडे आहेत. सरकार नेमकं चालढकल का करतंय आणि निवडणुकीच्या ऐन तोंडावरती म्हणजे येत्या 9 दिवसांनीच वोटिंग होत आहे 20 मेला. नेमकं सरकारला कैच पकडण्याचा तर हा तुमचा प्रयत्न नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो. नेमकं काय सांगा? बघा, राष्ट्रीय संघ गेले अनेक वर्ष नेतृत्व करते गिरणी कामगारांचं. हे नेतृत्व करत असताना कामगारांची जबाबदारी राष्ट्रीय संघाने स्वीकारलेली आहे. या संस्थेचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ आहिर यांनी देखील या कामामध्ये अतिशय बारकाईने लक्ष दिलेलं आहे. सत्य असताना या गिरणी कामगारांची जर बाजू मांडली असेल तर त्यांनी सत्तेमध्ये असलेल्या त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा देशमुख साहेबा हेच BJPमध्ये गेलेत ते अशोक चव्हाण, ह्या सगळ्यांना पटवण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता. आणि म्हणून आतापर्यंत सरकारने मुंबईमध्ये जी काही 15,000 घरं दिलेली आहेत, आपण म्हणालात 20,000, परंतु ती 15,000 दिलेली आहेत खऱ्या अर्थाने. आणि त्यानंतर देखील घरं बांधावीत अशा पद्धतीचा सपाटा त्यांनी लावला होता. परंतु दुर्दैव असं की त्यावेळेला सत्तेवरून ते पायउतार झाले आणि फडणवीस सरकार आलं. फडणवीस सरकारने 5 वर्ष आमचे मोर्चे आंदोलनं एवढे झाली, बैठका झाल्या, परंतु एकही घर नवीन बांधलेलं नाही. जी काय 2,417 घरं कोणला बांधली गेली पनवेलमध्ये, ती घरं आत्ता त्याची लॉटरी निघून जवळजवळ 5-6 वर्ष झाली. ती घरं ताब्यात दिली नाहीत. त्याचं कारण मध्यंतरी करोना आला. आता तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता करोनामध्ये माणसांना सांभाळण्याचा, आणि सरकारने ती जबाबदारी घेतली आणि तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टरने ती जागा जी आहे ती कोविड सेंटर म्हणून दिलेली आहे त्या ठिकाणी विलगीकरण करण्यासाठी. आणि त्याचा वापर त्या ठिकाणी झाला. मग ते पेशंटांकडून झाला, त्यांच्या नातेवाईकांकडून झाला असेल किंवा तिथले काही स्थानिक लोक असतील त्यांच्याकडून झाला असेल, पण ते नासधूस मोठ्या प्रमाणात झाली. थोडक्यात तो निष्काळजीपणा त्या प्रशासकीय यंत्रणेने केलेला आहे. आता त्यासाठी आज ती घरं द्यायला सुरुवात केली. 100 घरं द्यायला सुरुवात केलेली आहे. परंतु त्यासाठी 3 वर्ष नुसतं 52 करोड रुपये त्यासाठी खर्च होणार होतं. सरकारने जी काही माहिती मिळवली होती ती 52 करोड रुपये कुणी द्यायचं ह्याच्यात 3 वर्ष घालवली. आणि मग आता 52 करोड तयार झाल्यानंतर आता ती घरं ज्या वेळेला द्यायला लागली त्यावेळेला लोकांच्या तक्रारी आल्या, तर त्यांनी पुन्हा आम्हाला असं सांगितलं की आम्ही ती दुरुस्त केली, परंतु पुन्हा तिथल्या स्थानिक लोकांनी ती मोडतोड केलेली आहे. आणि कुणीही मोडतोड केलेली असली तरी तुमचं काम आहे, ज्या माणसाला तुम्ही घर देत आहे, ज्याच्याकडून तुम्ही 6 लाख रुपये घेत आहे, खरं म्हणजे ती घरं शासनाला फुकट बांधून दिलेली. कुणी जे टाऊन सिटी प्लॅनमध्ये जे बिल्डर आलेत, विकासक म्हणून आलेले आहेत, त्या विकासकांनी ती घरं बांधून दिलेली आहेत. आणि सरकारला हे 6 लाख रुपये आणायचे मिळत आहेत. आणि ती घरं दुरुस्त करण्यासाठी एवढा विलंब करणं ही आमच्या कामगारांच्या दृष्टीने अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे. आणि म्हणून आता त्यांनी घरं दिल्यानंतर, चावी दिल्यानंतर ती दुरुस्त करतात, परंतु या दुरुस्त देखभालपोटी जवळजवळ त्यांनी संपूर्ण 43,000
रुपये मागणी केलेली आहे. आता गिरणी कामगारांनी एवढं हे केलं, त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरली, सगळं झाल्यानंतर त्याच्याकडून 43,000 रुपये घेणं म्हणजे ही एक प्रकारची वेगळी वसुली करण्याचं हे आहे. म्हणजे 52 करोड रुपये जे तुम्ही टाकले ते वसूल करण्याचाच हा एक प्रकारचा मार्ग झालेला आहे. तर अशा पद्धतीने सरकारने भूमिका घेणं योग्य नाही. एका बाजूला आम्ही गिरणी कामगारच्या वारसानं, आता त्यावेळेला तर आम्ही सांगितलं फॉर्मची किंमत 100 रुपये होती, 50 रुपये करा. गिरणी कामगारांकडे एवढे पैसे नाहीत, म्हणजे 50 रुपये देखील भरायला गिरणी कामगारांकडे. तो कामगार बेकार झाल्यापासून त्याला नोकरी नाही आहे आणि त्याला पेन्शन पण काही मिळत नाही, तुटपुंजी पेन्शन मिळते. त्याच्यामुळे एवढे पैसे कुठून भरणार हा प्रश्न त्यावेळेला नुसतं स्टॅम्प ड्युटीचं भरण्यासाठी आला होता, फॉर्म घेण्यासाठी. स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी आम्ही सरकारला विनंती केली. त्यावेळच्या सरकारने आम्हाला ती सक्सेशन सर्टिफिकेट वगैरे वारसांना देण्याच्या ऐवजी त्यांनी एक हेअर सिक्स सर्टिफिकेट काढलं, त्याचे 37,000 रुपये घेतात. म्हणजे तिथे देखील खरोखरच एवढा मेंटेनन्स लागतं का याचा विचार केला पाहिजे आणि त्याप्रमाणेच मेंटेनन्स घेतला पाहिजे. आणि मागचं जर तुम्ही आम्हाला ताबाच दिला नाही रूमचा, तो माणूस राहायला गेलाच नाही आहे, पजेशन नाही त्याला, आणि असं असताना तुम्ही त्याच्याकडून अशा पद्धतीने 43,000 रुपये वसूल करणं हे योग्य आहे का? म्हणजे सरकारची देखील या ठिकाणी गिरणी कामगारांच्या पोटी अतिशय निष्क्रियता आहे ही दिसून येते. आणि म्हणून आता 14 वर्ष झाली गिरणी कामगारांना घरासाठी सतत मोर्चे काढतोय, आंदोलन करतोय, तुमच्याशी एवढ्या बैठक घेतोय, तरी देखील तुमच्या लक्षात येऊ नये की घरं बांधली पाहिजेत म्हणून. जी घरं तयार आहेत ती द्यायचं कबूल केलं, तुम्ही ताबडतोब आल्यानंतर त्याच्यावर स्टे आणला. जी जमीन द्यायची कबूल 110 एकर म्हणजे 184मधून 110 एकर जमीन त्यावेळेला मान्य केलं, आणि पुन्हा सांगतात की नाही एवढी जमीन नाही, फक्त 11 हेक्टरच जमीन मिळणार. अरे 11 हेक्टरमध्ये घरं किती होतात? आणि मग एवढ्या लोकांना घरं देणार कधी हा प्रश्न आहे ना. मग तुम्ही सगळ्यांचा विचार का नाही केला हा प्रश्न आमच्यासमोर. आणि म्हणून आम्ही अशी भूमिका घेतलेली आहे की आता मुंबईमध्ये घरं ज्या NTCच्या गिरणी आहेत त्यांच्या जमिनी आहेत, 14 गिरणी आहेत, मोठ्या प्रमाणात जमीन जवळजवळ 100 एकरच्या वर जमीन मिळते, आणि त्या जमिनीचा वापर केला तर बरीचशी लोक मुंबईमध्ये राहू शकतात. रिपेरिंग बोर्ड म्हणून तुम्ही आता ह्याच गिरणी कामगारांच्या घरामध्ये 50% म्हाडाने घेतलेली आहेत, ती म्हाडाने घेतलेली 50% रिपेरिंग बोर्डाच्या लोकांसाठी देतात. आता आज खरोखरच तेवढी रिपेरिंग बोर्डाची आवश्यकता आहे का? ज्यावेळेला संपूर्ण मुंबईमध्ये रिपेरिंग बोर्ड काढलं त्यावेळेला जुन्या चाळी एवढ्या प्रमाणात होत्या, आज बऱ्याचशा ठिकाणी बिल्डरने बऱ्याचशा ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामुळे आता आवश्यकताच नाही रिपेरिंग बोर्डाची तेवढ्या प्रमाणात. त्याच्यामुळे ही रिपेरिंग बोर्डाची गरज आता जी आहेत गिरणी कामगारांच्या चाळीमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये, ती घरं पुन्हा गिरणी कामगारांना मिळाली पाहिजेत. तो विचार सरकारने केला पाहिजे असं एक आमचं म्हणणं आहे. तिसरं असं आहे, BDT चाळी आता जवळजवळ मुंबईमध्ये नामजोशी मार्गामध्ये आहेत, वरळीला आहे आणि नायगावला आहे. या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात विकास होत असेल तर त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीने घरं कामगारांसाठी द्यावीत. म्हणजे मुंबईमध्ये पुन्हा कामगार प्रस्थापित होऊ शकतो, आणि कामगार हा बहुसंख्य मराठी माणूस आहे, त्याला मुंबईमध्ये त्याचं वास्तव्य मिळालं पाहिजे. आणि हे सरकारची जबाबदारी आहे. जर SRमध्ये सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक, गोरगरीब सगळ्या प्रकारच्या लोकांना जर SRमध्ये त्याचा फायदा मिळत असेल, आणि SRची स्कीम जी आहे ती 300 स्क्वेअर फीटाची आहे. गिरणी कामगारांच्या चाळीत राहणारे लोक आहेत त्यांचं जर 405 हे जर देत असाल तर एका बाजूला गिरणी कामगार चाळीत राहतो तो गिरणी कामगारच आहे, दुसऱ्या बाजूला गिरणी बिल्डिंगमध्ये जो आता नवीन याच्यामध्ये हे करणार त्याला तुम्ही जर 225 देत असाल तर हे योग्य नाही. तो स्क्वेअर फीट एरिया देखील त्यांनी वाढवून दिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की राष्ट्रमिल मजदूर संघाचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ आहेत, यांची नेमकी भूमिका काय आहे थोडंसं विशद करा. त्यांनी वारंवार विधानसभेमध्ये, ते आमदार आहेत, विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. गिरणी कामगारांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांची भूमिका पूर्वी होती की त्यावेळेला मुंबईमध्ये घरं देण्यासारखी परिस्थिती नव्हती. अनेक गिरण्या ज्या आहेत त्या बंद झाल्यानंतर त्यांनी त्यांचा विकास केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जशी जशी जागा मिळाली, कारण ओपन स्पेसच्या जागा द्यायचं कोर्टाकडून ऑर्डर आल्यामुळं ती जागा कमी प्रमाणात प्रत्येक ठिकाणी मिळाली म्हणून तेवढी घरं तयार होऊ शकत नाही. म्हणून मुंबईच्या आजूबाजूला MMR म्हणजे ठाणे कल्याण या ठिकाणी आपल्याला मिळालं. आम्हीसुद्धा विचार केला की कामगार कल्याण डोंबिवली इथपर्यंत राहतोय तर हरकत नाही, आम्ही ते मान्य करू. म्हणून कल्याणच्या जागा आम्ही हेदुटण्याला जागा भेटली, ते खोनला बघितली होती, जशी आता पनवेलची ही कोणगावची जागा आहे, पनवेलमध्ये सुद्धा 3-4 ठिकाणी जागा होत्या. आम्ही ते ठीक आहे, परंतु त्यांनी ज्या बिल्डरला सांगितलं ते बिल्डर त्यांनी त्यातल्या ठराविकच बिल्डरने बांधकाम केलं, उरलेल्या बिल्डरनी केलं नाही. त्याचं कारण काय, त्या बिल्डरचा ज्या पद्धतीने त्यांना जी अपेक्षा होती त्या पद्धतीने त्यांचा सेल झाला नाही, आणि म्हणून त्यांनी पुढे ती बांधायचं थांबवलेलं आहे. आणि जर असं असेल आणि ही घरं जर
कोणी बिल्डर बांधतच नसेल तर आम्ही तिकडे राहण्यात काय अर्थ आहे. त्याच्यामुळे आम्हाला मुंबईमध्ये घरं मिळाली पाहिजेत आणि आम्ही सांगितलं खटाव मिलची सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा MMRDच्या ताब्यात 85 एकर होती. ती जागा जर सरकारने ठरवलं असतं, MMRDने जर गेलं असतं, आज कोर्टात त्यांनी जर त्यांचं हे दिलं नसतं तर त्या जागेवर सुद्धा 85 एकरमध्ये घरं मिळाली असती. परंतु सरकारने अडाणीला दिलं ते. मग ज्या ज्या ठिकाणी अडाणी आहे त्या त्या ठिकाणी आता आम्हाला गिरणी कामगारांसाठी घरं मिळेल. जसं खटाव मिलचं सांगतोय तसंच धारावीचा विकास करणार आहेत. धारावीच्या विकासमध्ये तीसुद्धा जागा अडाणीला देण्याचं चाललेलं आहे. तर गिरणी कामगारांना का नको तिथे, तर त्या ठिकाणी गिरणी कामगारांचा विचार सरकारने केला पाहिजे. मराठी माणूस मुंबईतून उद्ध्वस्त होऊ नये म्हणून शेवटचा धक्का देण्याच्या तयारीत असलेला राष्ट्रीय मील मजदूर संघ पुढची भूमिका काय घेते? नाही, आता जर सरकार अशा पद्धतीची भूमिका घेत नसेल, ह्या सरकारने आता एवढी वर्ष काढलेली आहेत आणि आम्हाला वाटतं की त्यांची मनस्थिती नाही आहे. कारण आता परवा त्यांनी पुन्हा जी GR काढलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, ही जी आता तुम्हाला घरं आम्ही 11 हेक्टर देतो आहे त्या ठिकाणी जी घरं होतील ती जर कामगार घ्यायला तयार नसेल तर यापुढे गिरणी कामगाराला आम्ही घर देणार नाही. ही जर सरकारची भूमिका असेल तर योग्य नाही. त्याच्यामुळे असं सरकार सत्तेवर राहावं असं आम्हाला वाटत नाही. त्यासाठी आमचं आंदोलन हे सतत राहील. धन्यवाद सर.